नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्याबरोबर आहेत शुभम वाईकर। यूपीएससी कंडक्ट करत असलेल्या सीएपीएफच्या एक्झाममध्ये त्यांना आता सीआरपीएफ जे आहे तर ते मिळालेलं आहे। सो सर्वप्रथम आपल्या स्पॉटलाइट परिवारातर्फे शुभम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सर। आणि आजचा जो स्पॉडकास्ट आहे बघा, तर आपण जाणून घेणार आहोत की हा शुभमचा जो प्रवास आहे, आता सीएपीएफ जे आहे तिच्यामधून पॅरामिलिटरी फोर्सेससाठी जे आहे तर ती अधिकारी निवडले जातात आणि तिच्यामध्ये आता सीआरपीएफ जे आहे तर ते शुभमला मिळालं आहे। सीआरपीएफ बद्दल पण आपण जाणून घेऊया, त्याचं येत्या काळामधलं जे करिअर असेल ते कसं असणार आहे आणि तो इथं कसा पोहोचला। सो शुभम जे आहे, तू ही एक्झाम कशी निवडलीस बरं? सर, स्टार्टिंगला मी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस पासून प्रिपरेशन चालू केली आणि नंतर स्टार्टिंगला जर मला माहित असतं तर मी सीएपीएफ पण दिली असती, पण थोड्या लॅटर पार्ट ऑफ माझ्या प्रिपरेशनमध्ये मला कळालं की बाबा सीएपीएफ एक्झाम डोएबल आहे। आणि सीएपीएफ देण्याच्या मागे एक कारण की जे सीएपीएफचा जे सिलेबस आहे तो यूपीएससीचे प्रॉपरली ओव्हरलॅप करतो आणि त्यामध्ये फक्त काही 2-3 गोष्टी आहेत, त्याचं वेगळं प्रिपरेशन करावं लागतंय। आणि ही जर सीएपीएफची एक दुसरी जर बाजू पाहिली, ही पण क्लास 1 पोस्ट आहे, डीवायएसपी रँक आहे आणि सेम यूपीएससी टाइप वाला सिलेबस आहे, तर त्यामुळे ही एक्झाम आहे। अशा कुठल्या गोष्टी आहेत बरं ज्या वेगळ्या कराव्या लागतात अदर दॅन यूपीएससी? सर, सीएपीएफचे जर पेपर पाहिला तर पेपर 1 मध्ये जो सायन्सचा पार्ट आहे तो प्रॉपरली सायन्स आहे आणि जो यूपीएससी मध्ये असतो सायन्स अँड टेक वाला असतो। बरोबर। आणखी जे करंट अफेअर असतं की यूपीएससी मधलं जे करंट अफेअर असतं तर ते डिफेन्स रिलेटेड असतं। बरोबर। तर सीएपीएफ मध्ये थोडं डिफेन्स रिलेटेड आणि ते जर क्वेश्चन्स आपण टॅकल केले तर 4-5 क्वेश्चन त्याचा ऍडव्हान्टेज आणि सायन्स वाला ऍडव्हान्टेज भेटतं। बरोबर। प्रॉपरली पेपर 1 चा स्कोर होतो। आणि पेपर 2 ला पाहायला गेलं तर बाकीच्या गोष्टी आपण सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जे टॉपिक केले तेच असतात आणि जनरली एक्स्ट्रा जर करायचं असतं तर ग्रामरवाला पार्ट असतो आणि ग्रामरवाला पार्ट जो असतो तो 25 मार्क्सचा असतो आणि त्यामध्ये समजा जर मार्क व्यवस्थित स्कोर केले तर आपला पेपर 2 चा पण स्कोर चांगला होऊ शकतो। बरं, आता बघा महाराष्ट्रामधला जर आपण ट्रेंड बघितला सीएपीएफच्या बाबतीमध्ये तर मॅक्झिमम विद्यार्थी हे यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस करत असताना सीएपीएफची एक्झाम देतात बघा। आणि शुभमनी पण जे आहे त्याच पद्धतीने यूपीएससी आधी करून मग सीएपीएफ साईड बाय साईड त्यांनी जे आहे तर ते प्रिपरेशन केलं। डीवायएसपी रँक आहे बघा याच्यासाठी जे आहे, आणि तसं बघायला गेलं तर क्लास 1 बनण्याचा एक शॉर्टकट म्हणून पण याच्याकडं बघितलं जातं। ओके, सो एक तर जे आहे की महाराष्ट्रात याबद्दलची अवेअरनेस वाढते आहे, पण महाराष्ट्रातला विद्यार्थी याच्याकडे वळायला पाहिजे, याच्याकरता काय करायला पाहिजे असं वाटतं बरं तुला? सर, या एक्झाम मध्ये कसं होतं की या एक्झामची जी एज लिमिट आहे ती 25 आहे, म्हणजे कळेपर्यंत एक्झामच निघून जातं। तर त्यामुळे एक मेजरली जेव्हा प्रिपरेशन एंटर करतो एक स्टुडंट, त्यांना माहित पाहिजे की हा सीएपीएफ पण द्यायला पाहिजे। बरोबर। तर एक अर्ली ऍडव्हान्टेज जर माहित असते आणि सिलेबस वगैरे पण माहित असेल तर नक्कीच महाराष्ट्रातले पण विद्यार्थी भरपूर सिलेक्ट होतील सीएपीएफ मध्ये सुद्धा। आपल्याकडे गोष्टी ज्या आहेत त्या फार नंतर कळायला लागतात आपल्याला। सो याच्यामध्ये एक महत्वाची बाब अशी आहे बघा की एजच 25 असल्यामुळे, म्हणजे अप्पर लिमिट 25 आहे, तर तुम्हाला ते खूप क्विकली त्याच्यावर रिॲक्ट व्हायचं आहे। असं नाही की यूपीएससी करतोय मग ते नाही मग इकडे जर आपण जाऊया, तर तसं नको करायला। सो तुम्हाला आधीपासून ते माहित असलं आणि तुम्ही पॅरलली त्याच्याबरोबर जर केलात तर ती एक महत्वाची बाब आहे। सो बघा आता कसं असतं की स्पर्धा परीक्षेतून आपण बऱ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये चर्चा करतो। याच्यामध्ये एमपीएससी असेल, राज्यसेवा कंबाईन, किंवा यूपीएससी समजा सिव्हिल सर्व्हिस, याची बरीचशी अवेअरनेस आहे, पण तेवढी या गोष्टींची नाही आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातला स्टुडंट कुठेतरी तो बॅकफुटला जातो की जो त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत बघा। सो हे पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणजे नेमकं काय असतं बरं? सर, पॅरामिलिटरी फोर्स म्हणजे सेमी मिलिटरी पकडूया आपण, जे डिफेन्स रिलेटेड जे काम असतं बॉर्डरवरचं ते आर्मी वगैरे बघतं, पण जे सीएपीएफ काय करतं याचे म्हणजे डिफरंट सेक्शन बघू, बीएसएफ, सीआरपीएफ, एसएसबी, आयटीबीपी आणि सीआयएसएफ। तर यांचे एक स्पेसिफिक टास्क म्हणजे स्पेसिफिक लोकेशनवर ते काम करतात, जसं की सीआरपीएफ अँटी नक्षलिझम म्हणून काम करतं आणि त्यांचं स्पेसिफिक त्याच रिलेटेड गोल असतो। आणि एक असिस्टंट कमांडंट म्हणून त्यांचं एक काम असं असतं की एक कंपनी असतं, कंपनी म्हणजे की पकडूया आपण 130 लोकांची ग्रुप, आणि त्या 130 लोकांच्या ग्रुपला तुम्ही लीड करणार, म्हणजे तिथले जसं की मी सीआरपीएफ मध्ये सिलेक्शन झालंय तर मी अँटी नक्षलिझमचे जे ऑपरेशन्स आहेत, जे जवान्स वगैरे आहेत त्यांचं राऊंड्सवर जायचं, हे काम असतील त्याच्यामध्ये। ओके,
आता CRPF जे आहे ते नक्सलाइट एरियामध्ये काम करणार, बरोबर? त्यांचं मेन जे काम आहे ते. मग आता घरच्यांची रिएक्शन कशी होती बरं जेव्हा तुझं इथं सिलेक्शन झालं आणि CRPF मिळतंय आता? ओके सर, म्हणजे घरचे तर खुशच होते, कारण माझं हे मी पहिल्यापासून UPSC प्रिपरेशन करायचो आणि माझं असं पहिलेच ठरलेलं होतं की महाराष्ट्राचं असं व्हावं नव्हतं की महाराष्ट्राचंच राहून आपल्याला काम करायचं. माझं असं की कुठेही काम करायला रेडी आहे आणि ती पोस्ट म्हणजे क्लास 1 पोस्ट असायला पाहिजे आणि बाहेर काम करायला मी ओके आहे. तर घरचे पण खुश होते आणि मी 10th मध्ये सैनिक स्कूलमध्ये वगैरे होतो, तर युनिफॉर्म सर्व्हिसेस मध्ये थोडी आवड मला पहिल्यापासूनच होती. बरोबर. आणखी एक ऍडव्हान्टेज असते की युनिफॉर्म सर्व्हिसेस मध्ये जी रिस्पेक्ट भेटतं, बरोबर, त्याची पण एक वेगळी वाव होती. तर त्यामुळे मी तुझं बॅकग्राऊंड जे आहे ते सैनिक स्कूलचं बॅकग्राऊंड आहे, बरोबर? हा. कुठल्या सैनिक स्कूलमध्ये होता तू? सर मी उदगीरला छत्रपती शाहू स्कूल आहे सैनिक स्कूल, तर त्या तिथे. बरोबर. आता सैनिक स्कूलच्या बाबतीमध्ये बघा बरेचसे विद्यार्थी जे आहेत किंवा पॅरेंट्स पण असतात समजा उत्साही, ते घेतात ऍडमिशन्स वगैरे. सैनिक स्कूलचे जे विद्यार्थी असतात बघा त्यांना एक वेगळं काय ऍडव्हान्टेज मिळतं का बरं, जे रुटीन आपल्या स्कूलचं आहेत ते सोडलं तर? सर ते डिसिप्लिन जे असतं तर तिथे शिकायला भेटतं. स्वतःची जे आपण जे डेली कामं करतो ते, युनिफॉर्म सर्व्हिसेस बद्दलची आवड, आणखी एक्सरसाइज. आपण लहानपणी कधी म्हणजे असं एक मला ना माहिती की एक रेग्युलर स्टुडंट जो असतो, जसं की 5th ला पकडा, 5th क्लासचा स्टुडंट डेली बेसिसवर एवढी एक्सरसाइज नाही करत की जो सैनिक स्कूल मधला एखादा स्टुडंट करू शकतो. मी पण करत नव्हतो. तर ते सैनिक स्कूल मध्ये एवढा फायदा होतो म्हणजे बरं. ओके, म्हणजे ती डिसिप्लिन. म्हणजे मी स्वतः म्हणजे नवोदयचा स्टुडंट आहे, तर मग 6वी पासून आम्हाला ते होतं सकाळी जरा राऊंड PT हे ते. 5वीत वगैरे निवांत आयुष्य होतं, म्हणजे रोज तसं बाहेरच उभा राहत होतो मी, कारण मी जिथं शिकायला होतो मी माझ्या काकांकडे होतो आणि तिथून शाळा लांब होती. आम्ही अंगळ मंगळ टंगळ करत जायचो, सकाळी लेट व्हायचो आम्ही. रोज बाहेर उभे करायचे आम्हाला, थोड्या वेळात घ्यायच्या आत, पण तो एक फरक आहे समजा. ओके. आणि तुला मग NDA बद्दलचं आकर्षण होतं बरोबर, कारण मिलिटरी स्कूलची बरीच मुलं जी आहेत ती NDA साठी प्रिपेअर करतात. हा सर, पण मी जे 11th आणि 12th ला होता तर हे इकडेच जसं की PCM PCB वाला ग्रुप, बरोबर, मी त्या ग्रुपमध्ये जॉईन झालो. NDA मध्ये थोडंसं लक्षच नाही होतं माझं. ओके. तर ते पण मी झालं आणि पुन्हा नंतर पण असं CDS वाली एक्झाम, CDS पण असते, बरोबर. ती पण जसं की इथं UPSC प्रिपरेशन तर CDS इग्नोर, बरोबर, तेच त्या गोष्टी माहित पाहिजे एकदम स्टुडंटला पहिल्यापासून. बरोबर. त्याच्यासाठी जे आहे की ना आपण एक स्ट्रॅटेजी सेशन्स पण तुमच्यासाठी जे आहे ते अवेलेबल करणार आहे बघा, शुभमचं जे आहे की याच्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, की बेसिक मिनिमम गोष्टी तुम्ही याच्याकरता काय करायला पाहिजे. शेवटी हे सगळं ठीक आहे की सिव्हिल सर्व्हिस करत असताना ती एक्झाम देणं, पण शेवटी त्या एक्झामचे स्पेसिफिकेशन तुम्हाला पकडता आले पाहिजेत, तर ते यश आपल्याला मिळू शकतं समजा. ओके. आता तुझी ओव्हरऑल मग या एक्झामसाठीची स्ट्रॅटेजी कशी होती बरं, कारण सायमल्टेनियसली तू UPSC करतोय, बरोबर, म्हणजे ते एक प्रेशर आहे किंवा ती एक एक्झाम आहे, आणि मग याच्याबरोबरच CAPF पण आपल्याला डील करायचं, तर ते कसं डील केलं बरं? सर CAPFचा पॅटर्न म्हणजे CAPF मला लेटेस्ट कळालं होतं, पण मी याच्या पहिले 2 अटेम्प्ट दिले होते CAPFचे. तर त्यामध्ये मी सिव्हिल सर्व्हिसेसची मेन्स देत होतो, पण 23 मध्ये एक चांगली गोष्ट झाली माझ्यासोबत की सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिलिम्स फेल झालं होतं. फेल होणं चांगलं असू शकतं म्हणजे. हा, तर माझ्यासाठी तर खूप चांगलं झालं उलटामध्ये. आणि त्यामुळे मी प्रॉपरली CAPF वर नाही का, पहिले कसं व्हायचं की मेन्स देता देता पेपर देऊन आला तर थोडा तर फोकस नसतोच, बरोबर. तर यावेळेस माझ्यासोबत एक चांगली गोष्ट झाली की फेल पण झालो आणि प्रॉपरली मला फोकस पण करता आलं. आणि ज्या गोष्टी जसं की सिव्हिल सर्व्हिसेस सोबत तो ओव्हरलॅप होतो सिलेबस, जे गोष्टी जसं की सायन्स करून घेतलं, मग करंट अफेअर करून घेतलं ते डिफेन्स रिलेटेड वाला, आणि पेपर 2चं ग्रामरवाला सेक्शन 4-5 पेपर लिहून पाहिले आणि ओके, बरोबर, मग माझी प्रिपरेशन होते. बघा आपण सिव्हिल सर्व्हिस करत असताना एक गोष्ट की प्लॅन बी जे असतात आपले, तर प्लॅन बी असला पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे बघा. मुळात कसं आहे की तुम्हाला काहीतरी स्टँड होता आलं पाहिजे जर इन केस गोष्टी नाही वर्क झाल्या. आणि शुभमनी ज्या पद्धतीने त्या गोष्टी केल्या की चला एखाद्याच्या वेळेस काय होतं की आपला रिझल्ट नाही आला, प्रिलिमचाच रिझल्ट नाही आला, पुढं काय होईल, मग आपण बरंच बॅकफुटला जातो. मग तसं न करता त्यांनी ते युटिलाइज केलं, तो टाइम जो आहे, ही गोष्ट हिच्यामध्ये महत्वाची आहे. ते सर्फ एक्सेलची ॲड आहे ना, डाग अच्छे होते, तसं ते आहे, पण तुम्हाला ते जमलं पाहिजे बघा. आणि ही जी एक्झाम आहे बघा, ह्या एक्झामचं ओव्हरऑल स्वरूप कसं आहे, म्हणजे कसे टप्पे असतात, की UPSC सारखंच आहे की त्याच्यामध्ये काही चेंज असतो बरं? थोडा चेंजेस आहेत, जसं की आता युनिफॉर्म सर्व्हिसेस म्हणल्यावर एक हाईटवाला क्रायटेरिया येतो, फिजिकल फिटनेसवाला क्रायटेरिया येतो, ठीक आहे. तर जसं की आपण पहिला जो टप्पा आहे आपला
तो पेपर 1 आणि पेपर 2 असतो, 1 डे कलेक्ट होतो आणि त्याचे मार्क पकडले जातात दोन्ही पेपरचे. बरोबर. पेपर 1 हा GS टाईपवाला असतो सिव्हिल सर्व्हिस, पण इथं 125 क्वेश्चन्स असतात आणि पेपर हा 250चा असतो, 250 मार्क्सचा पेपर 1. पेपर 2 जो आहे तो 200 मार्काचा असतो. तेच एसे लिहायचा, फॉरेन अगेन्स्ट आर्ग्युमेंट्स, आणखी रिपोर्ट रायटिंग वगैरे आणि ग्रामर असे बरेच पार्ट असतात. लेखी हा पेपर जो आहे लेखी आहे आणि हा इंग्लिशमध्ये आहे प्रॉपर, हा इंग्लिशचा पेपर आहे. आणि दुसरा टप्पा म्हणला जर पेपर 1 ज्यांनी क्वालिफाय केला त्याच्यानंतर पीईटी टेस्ट होतं, म्हणजे ही फिजिकल टेस्ट असतं. तर यामध्ये फिजिकल फिटनेस, त्याच्यामध्ये की 800 मीटर ग्राउंड गोळाफेक, आणखी 100 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंग, हे 4 इव्हेंट असतात. बरोबर. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक मेडिकल टेस्ट होतं की हे आयवालं किंवा प्रॉपरली फिजिकली फिट आहे का, ऑपरेशन्स वगैरे झाले का. बरोबर. तर हे चेक केलं जातं. आणि मेडिकल टेस्ट झाल्याच्या नंतर जे क्वालिफाईड स्टुडंट आहेत त्याचा इंटरव्ह्यूला असतो आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स आहेत 150 आहेत आणि त्याच्यामध्ये आणि ते मार्क्स त्या पेपर 1 जसं की फिजिकलला तर मार्क्स नाही क्वालिफाईंग आहे. जर पहिल्या टप्प्यात जेव्हा पेपर 1 आणि पेपर 2 होता, बरोबर, प्लस इंटरव्ह्यू, याचा फायनल स्कोर असतो. आता तुझं थोडं बॅकग्राऊंड होतं बघ, मिलिटरी स्कूल होतं, त्याच्यामुळे तुला फिजिकलला जरा कदाचित हेल्प झाली असेल किंवा ते बॉडीने अडॉप्ट केलेलं राहतं त्या गोष्टी. असे काही विद्यार्थी आहे की ज्यांचा ॲज सच फिजिकलशी काही संबंध नाही, UPSC मी करतोय बाबा आणि मला हे करायचं, मग ते वर्क होऊ शकतं का फिजिकल त्याच्या? सर खूप डुएबल आहे. कारण मी जेव्हा फिजिकल टेस्ट द्यायला गेलो होतो तर तिथे एक स्टुडंट होता की जे फिजिकल टेस्ट क्वालिफाय झाला होता, मेडिकलमध्ये त्याचा काहीतरी इश्यू होता. बरोबर. पण फिजिकल टेस्टमध्ये कसं होतं की त्याला मी बोलत होतो, ते म्हणे की माझं 98 किलो होतं. बरोबर. वजन 98 किलो, त्याला 68 केलं त्यांना. बरोबर. आणि ते पण 2 ते 3 महिन्यात, म्हणजे प्रिलिम्स दिल्याच्या नंतर त्याला वाटला की स्कोर आला. बरोबर. त्या तिथून त्याने म्हणजे त्या व्यक्ती करत असतो, म्हणजे तो 98 वेट असणारा ते 68 करू शकतो. बरोबर. डुएबल, एकदम प्रॉपरली प्लॅन पाहिजे. आणि CAPF जे फिजिकल आहे ते एवढं हार्ड नाही. जसे की 100 मीटर पण आहे ते 16 सेकंद वगैरे आहे. बरोबर. आणखी जे 800 मीटर आहे ते 3 मिनिट 45 सेकंद, जे की आपण PSI मध्ये पाहिलं तर ते 2.5 मिनिटे डायरेक्टली. PSIचं गणित जरा वेगळं, ते खूपच आहे. म्हणजे इकडं आपल्याला उसेन बोल्ट बनायची काही गरज नाही, निवांत आपलं होऊ शकतं इथे. म्हणजे फिजिकली थोडं व्यवस्थित थोडी मेहनत केली तर होऊन जात आहे, जास्त मेहनतीची गरज नाही इथे. बरोबर. आणि बाकीचं एक लॉंग जम्प वगैरे तर फक्त फिजिकली 2-3 महिने तुम्ही व्यायाम जरी करत असाल आणि बॉडी मास इंडेक्स वगैरे मेंटेन केला तर फिजिकल टेस्ट प्रॉपरली होऊ शकतो. ओके. म्हणजे हे खरं तर शुभम बरोबर चर्चा करण्याचा उद्देश सगळ्यात महत्त्वाचा हा आहे की आपण रुटीन त्या वाटेने जात असतो. थोडंसं जर तुम्ही वाट वाकडी केली तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप चांगल्या पद्धतीने आपल्या बाबतीमध्ये घडू शकतात. म्हणजे मुळात कसं आहे की बघा, आता हातामध्ये समजा ऑफिसर रँकची जी आहे, क्लास 1चं जे पद आहे की DYSPच्या लेवलला तुम्ही त्याला कम्पेअर करू शकता महाराष्ट्राच्या बाबतीत. सो तुम्ही परत तुमचा अभ्यास किंवा त्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या कॅरी फॉरवर्ड करू शकता आणि एक चांगलं लाईफ जे आहे ते तुम्हाला डील करता येतं. आता ही सगळी जी प्रोसेस आहे बघ, म्हणजे तुझी तरी पण साधारणपणे आता किती वर्ष तू दिलेलं आहेस आफ्टर ग्रॅज्युएशन? हे सगळं जे प्रिपरेशन सुरू होतं, सिव्हिल सर्व्हिस असेल किंवा मग CAPF? सर 4-5 वर्ष तर गेले माझे. ओके. 4 ते 5 वर्षाचा कालावधी जे आहे. मुळात बघा की आपण स्पॉटलाईटच्या प्लॅटफॉर्मवर, माझा प्रयत्न असा आहे की आपण दिवसेंदिवस बघतोय तरी पण शुभमचं जे यश आहे तसं बघितलं तर ते क्विक याच्यात डील झालेलं आहे की बरेचसे स्टुडंट जे आहेत की त्यांनी जास्त वेळ घेतला आहे की त्यांच्या हातात अजून काही नाही आहे. माझ्याकडे आपल्या प्लॅटफॉर्मवर असे स्टुडंट्स आहेत की जे समजा सलग 4 इंटरव्ह्यू आहे, सलग 5 इंटरव्ह्यू, म्हणजे ते एफर्ट्स पण तेवढे टाकतायत पण ते यश येत नाही. कारण मग टिपिकल एकच एक गोष्ट, तर तुम्ही इतर पण एक्झाम जे आहेत त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि ते पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी बघितलं पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे. हा मुद्दा याच्यामध्ये आहे बघा. आणि हे सगळं करत असताना तुला काही चॅलेंजेस फेस करावे लागले असतील, म्हणजे आता नंबर ऑफ गोष्टी असतात, इकॉनॉमिकल असेल किंवा मग सपोर्ट असेल बघा, मेंटल सपोर्ट, अशा कुठल्या गोष्टींना तू फेस केलायस का? सर जसं की माझं जे ग्रॅज्युएशन आहे ते मी CAPF मधून कम्प्लीट केलं होतं. बरोबर. आणि त्यानंतर सपोज करा की 5 वर्ष कालावधी, म्हणजे 5-6 वर्ष, म्हणजे बरेच वर्ष झाले होते. जे माझे फ्रेंड्स होतात ते म्हणजे प्रॉपरली जॉईन, म्हणजे लग्न झालते, लग्न वगैरे आहेच आणि एक चांगलं डिसेंट पॅकेज कुठं किंवा आता मी पण जे आहे तर मी 22ची मेन्स म्हणजे इंटरव्ह्यूला गेलो होतो MPSCच्या पण. सिव्हिल सर्व्हिसेसची मेन्स पण दिले होते मी, 22ची पण दिली होती, 20ची दिली होती
आता 24ची पण दिली आहे. बरोबर. पण याच्यामध्ये कसं आहे, मला म्हणजे पोस्ट भेटली ना, हे मेंटल म्हणजे स्वतःवरचा डाऊट असतो ना की मी करू शकतो का, मी करू शकतो का, ते शेवटपर्यंत असतं. आणि ते मेंटल सॅटिस्फॅक्शन जे आहे की बाबा हा चला होऊ शकतं प्रॉपरली, ही जी सॅटिस्फॅक्शन आहे आणि जो स्वतःवरचा डाऊट आहे तो निघून जातो आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं. असं आपल्या इन्स्टावर फेसबुकवर जे आहे स्पॉटलाईटच्या एक रील शेअर केली आहे टीमनी. त्याच्यामध्ये ते आहे की तुम्हाला समजा अनलिमिटेड अटेम्प्ट्स असतील किंवा सगळ्या गोष्टी असतील, पण मग एक सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःची डिग्निटी, स्वतःवरचा ट्रस्ट, त्याचं काय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो हा जो मुद्दा शुभमनी इथं हे केला की बाबा स्वतःवरचा जो डाऊट आहे बाबा तो जाणं आणि ती गोष्ट होणं. कारण हिच्यामध्ये एक मुद्दा होता की तो एकदम आला की बरोबर त्यांचं लग्न आणि ते एक डिसेंट, कारण सीएपी आता टॉपची इन्स्टिट्यूट आहे आणि त्याच्यात सगळं क्रीमच असतं. सो त्यामुळे काय होतं की ते एकदम लगेच सेटल झालेले आपल्याला दिसतात आणि आपण कुठंतरी या याच्यामध्ये जे आहे तर ते बॅकफुटला जातोय का बाबा, तो एक मुद्दा येऊन जातो. सो ते एक प्रेशर असतं चांगल्या कॉलेजमधून किंवा काय. आता तुझ्या मित्रांचे रिएक्शन्स वगैरे कशा होत्या बरं, आता जे ऑलरेडी तिकडे आहे त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट असेल तुझा? हा तेच म्हणता तू की बेटर आहे, तुम्हाला म्हटलं होतं की हे बेटर असतं. म्हणलं कशाचं, तुम्ही एवढे पॅकेज घेऊन बसले 25-30, आत्ता झालं माझं. मग रिएक्शन वगैरे नंतर चांगल्या होत्या, खुशी पण होती. जे कॉलेज म्हणजे कंपनीमध्ये असतात मुलं, त्यांचे पण फोन वगैरे येऊ लागले की बाबा हा म्हटलं होतं ना असं वाला. पण चांगलं वाटतं की एकदम माझं तर असं की आपलं असतं ना डिग्निटीवाला, CVPA हे पण आहे, 4 वर्ष झालं मेन्स देतोय, होत नाही, ते पूर्ण चालू होतं तसं. आणि ते फायनान्शियली तर असतं ना की घरून पैसे मागा, मायनस मध्ये चाललो, मुलं एवढे कमवतात असं. मग तेच ओके. आणि याच्यामध्ये एक जो मुद्दा येतो बघ की तू कसं बघतो बरं या गोष्टी, की म्हणजे एकीकडे पैसे आहेत ओके, आणि एकीकडे समजा सिव्हिल सर्व्हिस मधून नक्कीच एवढं तर काही आपल्या हाताला लागणार नाही, की जे पॅकेजेस आता तुझ्या बरोबरचे जे आहेत की ते येत्या काळात कदाचित अजून जास्त त्यांचे पॅकेजेस जातील, अजून 5-7 वर्षामध्ये 50 है ना, एखादं CR वगैरे जे आहे तेवढं आपण इकडे जात नाही. तर ह्या गोष्टीला तू कसं बघतो बरं? म्हणजे कंपनीचे फ्रेंड्स आणि म्हणजे प्रायव्हेट जॉब्स आणि गव्हर्नमेंटचा जॉब. मला तर वाटतं प्रायव्हेट जॉब एवढे मस्त आहेत, लोक काढत नाही का, ते भूत असतं ना की बाबा गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. तर मला वाटलं कशाला पाहिजे ना, त्याच्यापेक्षा कमी पॅकेज, सगळं कमी आहे. लिटरली जर असं पाहायला गेलं की ज्यांनी कॉलेजमध्ये स्टार्ट केलं होतं, ज्यांनी 5-6 लाखांनी, आता ते 25-30 पर्यंत आहे, एवढी प्रॉपरली ग्रोथ होते. आणि नंतर 1 CR आणि जॉब पण ग्रो, म्हणजे पर इयरला त्यांचं जे ग्रोथ आहे तर 10% 20% कंपनी शिफ्ट केली, 25 डायरेक्ट 32-33 होऊन जातं त्यांचं. बरोबर. तर एवढा प्रॉपरली ग्रोथ आहे, तर ते बेटर ऑप्शन्स आहेत असं वाटतं मला. आणि गव्हर्नमेंट जॉब तर आहेच, पण मला वाटतं की ते म्हणजे 1-2 वर्षानंतर प्रिपरेशन केल्याच्या नंतर नाही का सायमल्टेनियसली जॉब घेऊन पण करू शकतो माणूस. बरोबर. तर मग तेच वाटत होतं की कुठं आलो जायचं रिटर्न तिकडे. आता गरज नाही. सो हा एक आहे बघा की आपण विचारतो किंवा तुम्हाला मुलाखतीमध्ये पण हे प्रश्न विचारले जातात की वाय गव्हर्नमेंट जॉब, इकडं काय यायचं, आणि त्यातल्या त्यात एवढे चांगल्या कॉलेजमधून जर तुम्ही पासआउट असाल तर मग तो एक प्रश्न राहतो तिथं. सो बेसिकली ह्या गोष्टी आहेत, पण एक ते आहे प्रत्येक गोष्टीचं एक वेगळं स्वतःचं जे आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेत. सो ते सॅटिस्फॅक्शन तिथं जे असतं बघा. आता जी नवीन मुलं आहेत समजा इथून पुढं जे आहे की जे तुला आता फॉलो करतील किंवा इथून पुढं ज्या एक्झाम्स ते देतील तिच्यामध्ये CAPF असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा, हे करत असताना त्यांनी कशा पद्धतीने गोष्टीवर करायला पाहिजे असं तुला वाटतं बरं? सर म्हणजे प्रिपरेशन करताना स्टार्टिंगला कसं होतं की जसं की UPSC करतोय, वाचतोय, समजतं का, म्हणजे वाचतोय त्याचं इव्हॅल्युएशन होत नाही ना. की आता जसं की मी वाचला सपोज करा 4-5 महिने आणि घेतला UPSCचा पेपर, एक पण क्वेश्चन अटेम्प्ट नाही होत प्रॉपरली किंवा त्या टाईपमध्ये. जसं की CAPF-वाला पण बघा एक्झाममध्ये काय म्हणजे टार्गेट म्हणजे काय विचारताय, आपण काय करतो त्या टाईपवाला. आणि जर होत नसेल ना, तर होत नसेल इन द सेन्स की आपला अभ्यास असतो, कारण कॉम्पिटिशनच एवढी आहे की सगळ्यांनाच पाहिजे. आता जसं की आता कलेक्टर बनायचं सगळ्यालाच बनायचं, पण पॉसिबल नाही ना ते. तर त्यामुळे आपण आपल्या किंवा आपण प्लॅन B पण ठेवला पाहिजे, ते तर आहेच फायनल गोल. दुसऱ्या एक्झामकडे पण पाहिलं पाहिजे. मग असा पर्स्पेक्टिव्ह माझा आहे की तिकडे जायचं तर ओळून पण ठीक आहे, ओके काही नसतं. म्हणजे आपला पाथ जसं की प्रत्येक जणाला असतं की डायरेक्टली कलेक्टर व्हायचं. तर माझं असं म्हणणं आहे की स्टेप चढत चालणं पण चांगली गोष्ट असते. डायरेक्टली
तुम्ही स्टबन असता कामा नाही, म्हणजे थोडी फ्लेक्झिबिलिटी तिथे असली पाहिजे किंवा ठेवली पाहिजे करिअरच्या बाबतीत. माझं म्हणणं की एवढी कॉम्पिटिशन आहे, एवढी अनसर्टन्टी आहे, तर जेव्हा किंवा कधी स्टॅटिक पेपर येतो, जसं की ते 20ला UPSCचा जर पेपर पाहिला, सीसॅट कोणी इमॅजिन नसेल केला तेवढा हार्डवाला, तर एवढी अनसर्टन्टी आहे, एवढी कॉम्पिटिशन आहे, तर त्यामुळं की थोडंसं स्वतःमध्ये पण फ्लेक्झिबिलिटी पाहिजे की ठीक आहे, ओके मी हे नाही तर हे करू शकतो. बरोबर. आणि अशा काही गोष्टी असतात बघा की त्या करायला नकोत आपण. ओके, म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत आपण जे म्हणतो की काय करायचं याच्यापेक्षा काय करू नये हे तुम्हाला माहीत पाहिजे. अशा कुठल्या गोष्टी तू डिकोड करशील का, किंवा तू अशा गोष्टी ज्या काही केल्यात त्या करायला नको होत्या? सर जनरली जसं की स्टार्टिंगचा वेळेस असतं की UPSC वाला नाही का, मग ते बाकीचे एक्झामच पाहत नाही ते एक ब्लंडर असतं. किंवा बघ एक आपला थॉट प्रोसेस, आपण फ्लेक्झिबल नसतो, कोणी तर आपल्याला वेगळं काही तर सांगतो, हा हे असं असं पण केलं जातं, ते पण आपण नाही करत नाही का, जा तुम्हाला शिकवतो असं वाला ॲटिट्यूड असतं. तर थोडंसं फ्लेक्झिबल राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जे पॉझिटिव्ह गोष्टी आहे दुसऱ्याकडून ते घेतलंच, म्हणजे आरामाने प्रॉपरली घ्यायच्या दुसऱ्याकडून. आणि आणखी स्वतःला प्रॉपरली इव्हॅल्युएट कर. जसं की जनरली UPSCच्या बाबतीत किंवा MPSCच्या बाबतीत मुलं टेस्ट सिरीज देत नाही, डायरेक्टली जाऊन एक्झाममध्ये पहिला पेपर तो लिहिणार. बरोबर. तर असं नाही करायला पाहिजे, की स्वतःला प्रॉपरली इव्हॅल्युएट करायला पाहिजे, अपग्रेड करायला, जे जमत नाही त्यांना अपग्रेड करायला पाहिजे आपण, जे स्किल येत नाहीत त्याला अपग्रेड करायला पाहिजे व्यवस्थित. जसं की आता UPSC लिहितर UPSC करताना पूर्ण लिहायची प्रॅक्टिस नसतात, पण स्लोली लिहायला पाहिजे. MCQ जे असतात तर POQची अंडरस्टँडिंग वगैरे व्यवस्थित व्हायला पाहिजे. अशा गोष्टी बघा, म्हणजे एक आहे की टेस्ट सिरीज तुम्ही प्रॉपरली करणं गरजेचं आहे बाबा, किंवा रायटिंग प्रॅक्टिस, म्हणजे MCQ ॲज वेल ॲज रायटिंग, अशा दोन्ही गोष्टी खूप सिन्सिअरली तिथं वर्क झाल्या पाहिजे. ते बऱ्याचदा होत नाही, किंवा डायरेक्टली परीक्षेत जाणं हे ब्लंडर आहे समजा. ओके, ओव्हरऑल बघा आजच्या याच्यामध्ये कसं आहे की बऱ्याचदा एक असं पण हे आहे की आम्ही आमच्या लेवलला ते डील करतोय, किंवा मी माझ्या लेवलला इव्हॅल्युएट करतोय. हे तुला कितपत वाटतं की बाबा हे वर्क होईल तिथं स्पर्धा परीक्षेमध्ये? काही विद्यार्थी असे पण असतात. सर सेल्फ इव्हॅल्युएशन तर म्हणजे चांगलंच आहे, पण ते आपल्याला माहित पाहिजे की आपण चुकतोय. तर ते जे पर्स्पेक्टिव्ह आहे ते दुसऱ्याकडून इव्हॅल्युएट करून घेतले. जसं की पुण्यात ते विद्यार्थी आहेत, एखाद्या क्लासला अप्रोच करून बाबा सर माझं असं होतंय, आणि त्यांना नॉलेज आहे, त्यांनी एवढे स्पेंड केलेले आहेत, तर एखाद्यानं विचारायला पाहिजे. आणि आता जसं की स्वतःचं करण्यापेक्षा नाही का, माझं म्हणणं की पर्स्पेक्टिव्ह जाणून घ्यायला काही हरकत नाही दुसऱ्या. बरोबर. तर ह्या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणजे एक गोष्ट जी असते की मी आता बऱ्याच याच्या बाबतीमध्ये ऑब्झर्व केलं आहे, किंवा काही लोक येतात, काही लोकांचं असं असतं की तुम्ही एका भेटीत आम्हाला सांगा की हे कसं करायचंय. तसं जर पॉसिबल पण नाही एका भेटीत. म्हणजे तसं जर मंत्र राहिला असता तर मग एवढे विषय पुढेपर्यंत गेलेच नसते कदाचित. शुभम मी इथं बोलत पण नसतो आता. सो असे जे मंत्र आहेत बघा, असा कुठला मंत्र नसतो खरं तर. तुम्हाला कंटिन्युअस एफर्ट तिच्यावर घ्यावे लागतात. तुझी जी ओव्हरऑल जर्नी आहे बघ ही सगळी, इथून पुढे तू गोष्टी करशील, याच्यामध्ये तुला सपोर्ट करणारी लोक कोण होती बरं? सर जसं की फॅमिली तर भरपूर, फॅमिली तर ऑलवेज फॅमिली आहे तिथं कन्सिडर्ड आहे किंवा चाललं. हा म्हणजे जनरली माझे पप्पा बऱ्यापैकी म्हणजे पहिलेच रिटायर झाले होते, पण एक असतं ना की पप्पा रिटायर झाले जॉबला, पण त्यांनी एक असतं ना की त्यांनी कधी डाऊट नाही केला की पोरगा हा काय बरोबर लगेच इकडे जातो, पण त्यांनी प्रॉपरली सपोर्ट केला. आणि फ्रेंड्स वगैरे होते जे गाईड करायला. जसं की आपला क्लास पण होता की इंटरव्ह्यूला सोबत होता, MPSCला पण UPSCला पण, म्हणजे असं बरेच फॅक्टर आहेत, एकाच नसतं. आणि खूप सगळ्यांचा पार्ट म्हणजे जे सपोर्ट जर्नी तशी आहे. म्हणजे या जर्नीमध्ये फ्रेंड्स असतील, म्हणजे फॅमिली आहे, फॅमिली फ्रेंड्स असे काही लोक पण भेटून जातात की त्यांचा विशेष खूप काही जास्त सहवास पण नसतो, पण ते एक टच देऊन निघून जातात तिथून. सो ते एक असतं बघा. सो तुमच्याकडे 4 चांगली लोक जी असली तर ती हेल्पफुल राहतात. सो शुभमनी आपल्याला जे आहे की बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्यात त्यांनी, तो इकडं कसा वळला, किंवा ओव्हरऑल CRPFचं काम कसं त्याचं असणार आहे. आणि मुळात जे आहे की आपला हा प्रयत्न असतो बघा की UPSCकडे जर तुम्ही गेलात किंवा तुम्ही UPSC चांगल्या पद्धतीने केलं तर तुम्हाला ह्या परीक्षा देता येतात, म्हणजे ती दरवाजे तुमच्यासाठी ओपन होतात. बरोबर. म्हणून काही गोष्टी आपण त्या पण अँगलनी बघितल्या पाहिजेत की UPSC करताना आपल्याला अजून काय काय ऑप्शन्स असतील. जसं EPFOचा एक ऑप्शन आपल्याकडे आहे,
हा ना, CAPF आहे तिथं, IBA-CIO आहे, असे कितीतरी दरवाजे जे आहेत. तर ते आता IB साठी पण बरीच महाराष्ट्रातली मुलं जी होती तर ती इंटरव्ह्यूला होती. सो हे एक चांगलं साईन आहे बघा. आणि तुम्ही लोकांनी पण अभ्यास करताना या गोष्टी जरा ज्या आहेत तर त्या लक्षात घ्या. असे ऑप्शन सायमल्टेनियसली असले म्हणजे प्लॅन बीचं एवढं प्रेशर आपल्यावर राहत नाही. सो शुभमला त्याचा जो पुढचा प्रवास आहे त्या प्रवासासाठी आपल्या स्पॉटलाईट फॅमिलीतर्फे जे आहे आणि टीम स्पॉटलाईटतर्फे खूप खूप शुभेच्छा. सो या प्लॅटफॉर्मवर आपण जे आहे अशाच पद्धतीने भेटत राहूयात, बोलत राहूयात आणि त्याच्यातून जे आहे काही व्हॅल्यू इनपुट जे आहेत आपल्या विद्यार्थ्यांसाठी ते घेऊन येत राहूयात. सो थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू शुभम. थँक्यू सर.